पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून विविध कारणामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, शासनाने या शेतकऱ्यांना योजनेत पुन्हा सहभागी होण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला असून त्यांना 2,000 रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे व 15 एप्रिल पासून अर्ज प्रक्रिया ही सुरू होणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन माहितींचा व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून विविध कारणामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शासनाने या शेतकऱ्यांना योजनेत पुन्हा सहभागी होण्यासाठी पंतप्रधान किसान योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2,000 रुपये या स्वरूपात शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 19 हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले असून एकूण 38,000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. लवकरच 20वा हप्ताही जाहीर केला जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, मात्र अनेक शेतकरी कागदपत्रातील त्रुटी, मालकी हक्कातील बदल व बँक खात्यातील चुका किंवा शेतकऱ्यांचा मृत्यू अशा विविध कारणामुळे या लाभापासून वंचित राहिले आहेत. काहींना केवळ सुरुवातीचे काही हप्ते मिळाले आणि नंतर थांबले. त्यामुळे अनेकांनी तलाठी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पाठपुरावा केला होता. परंतु शेतकरी मित्रांनो, या पार्श्वभूमीवर शासनाने नवीन नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून विशेषतः लहान शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. अर्ज करताना शेतकऱ्याचे नाव, राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमीन नोंदणी प्रणालीत नोंदलेले असणे गरजेचे आहे. तसेच आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल क्रमांक योजनेशी जोडलेले असणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, अर्ज प्रक्रिया ही कशी कराल ते बघूया. शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ म्हणजेच pmkisan.government.in वर या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता. आणि ही ऑनलाईन अर्जाची पद्धत म्हणजे ही प्रोसेस कशी आहे ते बघूया. संकेतस्थळावर जाऊन नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडा. आपले राज्य, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक प्रविष्ट करा. ओटीपी प्राप्त करून खाते तयार करा व वैयक्तिक माहिती, जमीन तपशील आणि बँक खाते यांची माहिती भरून अर्ज सबमिट करा. शेतकरी मित्रांनो, ऑफलाईन अर्जासाठी थोडी वेगळी प्रक्रिया आहे. ती म्हणजे तलाठी कार्यालय, कृषी सहाय्यक कार्यालय किंवा कॉमन सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज सादर करता येतो. सध्या नवीन अर्जदारांना मागील हप्ते मिळणार की नाही याबाबत अद्याप सरकारकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही. मात्र आगामी लाभ निश्चित मिळवण्यासाठी ही एक महत्वाची संधी असून शेतकऱ्यांनी आपले कागदपत्रे पूर्ण करून लवकरात लवकर अर्ज करावा असे आवाहन